नमस्कार. पुरणपोळीचा कधीही स्वयंपाक करताना आधी आपण सुरुवातीला डाळ शिजवून घ्यायची. इथे मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे. माझी ही डाळ गावची असल्यामुळे आमटी किती छान होते बघा तुम्ही. कुकरमध्ये 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. डाळीच्या वर 4 बोटं पाणी नेहमी ठेवायचं. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. ही आपली डाळ शिजलेली आहे. यामध्ये मी परत गरम पाणी ओतून पळीने छान हलवून घेते. मला आमटी थोडी जास्त बनवायची आहे, दोन्ही टायमाला पुरेशी अशी. हाताने एकदा डाळ दाबून बघायची, शिजले की नाही चेक करून घ्यायची. आता हे पाणी चाळणीने निथळून घ्यायचं. एका साईडला डाळ आणि एका साईडला डाळीचे पाणी असं करून घ्यायचं. डाळ 10 मिनटं निथळत ठेवायची. आमटीला मसाला काय पाहिजे ते आपण बघूया. जिरे, खोबरे, लसूण, कोथिंबीर मी घेतले आहे. मसाला वाटून घेऊया. मी याच्यामध्ये सुके खोबरे वापरलेले आहे. शक्यतो मी येळवणीची आमटी आणि मटण चिकन बनवायला सुकं खोबरं वापरते. आमटीची आपली क्वांटिटी किती आहे त्या हिशोबाने खोबरं घ्यायचं. मसाला जास्त वापरायचा नाही. चला मग आमटीला फोडणी घालूया. फोडणीला परत थोडासा लसूण आपण चेचून घ्यायचा आहे. 8-9 कुड्या लसणाच्या आहेत. तेलामध्ये गरम तेल करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी आधी जिरे, मोहरी घातलेली आहे. फोडणी देताना गॅस जरा बारीक ठेवावा. लगेच यामध्ये चेचलेला लसूण टाकायचा. छान हलवून घ्या. कटाच्या आमटीला थोडं तेल जास्त वापरायचं. चला लगेच कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता छान तडतडला का मग याच्यामध्ये मी काश्मीरी मिर्च पावडर घालते. परत एकदा हलवून घ्यायचं. याच्यामुळे तरी छान येते. लगेच यामध्ये आपण 4 चमचे चटणी घालायची आहे. ती पण छान तेलामध्ये परतून घ्यायची. आपली ही चटणी भाजली का छान असा सुगंध येतो. लगेच 1 चमचा आपण हळदपूड घालायची. आपली घरगुती चटणी असल्यामुळे लगेच आपल्याला सुगंध आमटीचा छान येतो. वाटलेले वाटण आपण तेलामध्ये टाकलेले आहे. हा सुद्धा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा. 5 मिनटं मसाला भाजायचा. जेव्हा मसाल्याला तेल सुटेल तेव्हा आपला हा मसाला छान भाजलेला आहे असं समजायचं. फोडणी देताना घाई करायची नाही. आता आपण जे डाळीचे पाणी साईडला ठेवलेलं आहे ते 1 पळीभर याच्यामध्ये ओतायचं. यावेळेला गॅस थोडा मोठा करा आणि 1 प्लेट झाकून ठेवायची. ही पद्धत मी माझ्या आईकडूनच शिकलेली आहे. असं केल्यामुळे फोडणी छान बसते. आता जे उरलेले डाळीचे पाणी आहे ते सगळेच हळूहळू पातेल्यामध्ये ओतायचं. परत एकदा आमटी हलवून घ्यायची. आपल्याला एवढी आमटी बास आहे का हे बघायचं. वरून पुरेसं मीठ घालायचं. डाळ शिजवताना मी मीठ घातलेले नव्हते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आपली येळवण्याची आमटी तयार झाली. वरून कोथिंबीर टाकायला विसरू नका. कशी दिसते आपली शाख म्हणजेच आमटी हो. धन्यवाद.